विकासाचं धोरण घेऊन पुढे चाललेलो आहोत। भारतीय जनता पार्टीचं एकच काम आहे, शेवटच्या माणसाचं उत्थान करणं आणि ते काम गेले 10 प्रधान सेवक जे स्वतःला म्हणवतात त्यांच्या मार्फत होत आहे। त्यामुळे आम्हाला यात कुठलीही शंका नाही की भारतीय जनता पार्टी इस बारच्या जी लोकसंख्या उपस्थित आहे आपली, ती किती लोकसंख्या असेल? तुम्ही स्वतः हा सगळा महायुतीचे सगळे लोक बघत आहात, त्यांचा प्रतिसाद बघत आहात, त्या लोकांचं उत्तर तुमच्या समोर आहे। धन्यवाद। नमस्कार, जनता लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज लोकसभेचा उमेदवारी फॉर्म भरताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या संख्येने उपस्थित झाली आहे। मनसेचे जळगाव जिल्हाध्यक्ष जमीलभाई देशपांडे यांना आपण सर काय सांगाल, आज मोठ्या संख्येने आपण जल्लोषात सामील झाले आहेत रॅलीला? सन्माननीय राजसाहेबांचे आदेश आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महायुतीच्या उमेदवारांचं नामांकन दाखल करण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे म्हणून जोशात नवनिर्माण सेनेचे जिल्ह्यामधील सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। पक्षाचे नेते सन्माननीय प्रकाश बाविस्कर साहेब उपमुख्यमंत्र्यांसोबत बसलेले आहेत आणि हे सगळे कार्यकर्ते मोठ्या जोशामध्ये राजसाहेबांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जल्लोष राजसाहेबांनी सांगितलं मनसेचे पूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी आहेत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की साहेबांचा आदेश आमच्याकरता सरसंवाद आहे आणि मनसे मोठ्या ताकदीने या दोन्ही उमेदवारांच्या सोबत आहे। नाही, जे राजसाहेब बोलले होते की आम्हाला मान सन्मान पाहिजे आणि मान सन्मान असेल तरच आम्ही रॅलीत सामील होऊ, तसा मान सन्मान आपल्याला मिळतोय का? आमच्या पक्षाचे नेते सन्माननीय उपमुख्यमंत्री यांच्या सोबत रथावर आहेत। हाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्मान आहे, हाच सन्माननीय राजसाहेबांचा सन्मान आहे। आमचे सन्माननीय नेते रथावर बसलेले आहेत, हा सन्मान आहे। धन्यवाद। ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं होतं आपल्याला मान सन्मान मिळतोय आणि त्याचप्रमाणे त्यांना मान सन्मान देखील मिळालेला आहे, आपण बघतोय।